दूर असतं, परंतु आम्ही मात्र आमचं कर्तव्य बजावणार आणि त्याच अनुषंगाने आज आपण पाहतायत. म्हणूनच नेहमीच आपण म्हणतो की मुफ्त में नहीं मिलती है पुलिस की वर्दी साहब, इसके लिए जिंदगी की तमाम खुशियां कुर्बान करनी पड़ती है. अल्पजी विशेष साहेब आपल्याला मानाचा मुजरा असेल. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व मार्कंड शाह साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. चला या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पहिल्या सामन्याला सुरुवात करूया. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. ऑल द बेस्ट बोथ टीम. पहिलाच बॉल 11:26 यावेळेला पिच होताना पाहायला मिळतोय. साकीर पहिलाच बॉल साकीरचा यावेळेला आपण पाहू शकाल आणि बाईच्या स्वरूपात मिळेल एक धाव. एकेरीने संघाची धावसंख्या मात्र सांघिक या ठिकाणी अकाउंट ओपन होतोय. एक या धावसंख्येवर पाहायला मिळते. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर ही टेक्निक आहे. अंडरम बॉक्स क्रिकेट मध्ये म्हणा किंवा त्यानंतर आपण पाहतायत ओपन क्रिकेट अंडरम बॉक्स आपण पाहिलं तर अंडरम ओपन क्रिकेट म्हणा, त्यानंतर ओरम क्रिकेट म्हणा, परंतु आपल्या फिंगरचा कसा परिपूर्ण उपयोग करता येईल याकडे सर्वांचं लक्ष असतं. त्यासाठी प्रचंड मेहनत. यावेळेला हलक्याशा हाताने जनरल पुश केला जातोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. चिकी सिंगल याला म्हटली जाते, कारण एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास म्हणून या धावेला आपण पाहतायत एक लाईफ लाईन म्हणून आपण पाहू शकाल. सिंगल मिळतंय सौरभच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पुस्तक 2. अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी. सुपर ब्लेंडर लाईन टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. ब्युटीझॉल स्किन डीप वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारची गोलंदाजी साकीरच्या माध्यमातून. यावेळेला हलक्याशा हाताने चाच पडले ते यावेळेला मात्र यष्टीरक्षकाने केली चुकी आणि चुकीला माफी नाही. आदरणीय अवेश जुमानी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. अवेजी जुमानी यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय साकीरचं आणि साकीरच्या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते अवघी 3 धावा. खूप चांगली गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना पहिल्या षटकामध्ये साकीरने जखडून ठेवलंय विकी आणि सौरभला, कारण सामना 4 षटकांचा आहे. 4 षटकांमध्ये 25-30 प्लस असतील धावा, तर एक फायटिंग टोटल म्हणून अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये ओळखले जाते. परंतु त्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट हे क्रिकेटच्या मैदानात घ्यावे लागतात. 100% द्यावे लागतात. तुमचं डेडिकेशन, तुमचं पॅशन फक्त असं नाहीये की बॅट आणि बॉल हातात घेतला म्हणून ऍज अ प्लेअर होतो, खेळाडू बनतो. तर त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, सराव करावा लागतो. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न जरूर होता. एकाच वेळावर मात्र यावेळेला मिसकॉल झाला. कॉल काही पूर्ण होऊ शकला नाही आणि फलंदाज सौरभला मात्र या ठिकाणी परतावं लागतं. फर्स्ट विकेट डाऊन. या विकेटच्या निमित्ताने या ऐकूया आपण एक सुंदर सॉंग. थँक्यू डीजे संदेश. आज पूर्ण दिवसात वेगवेगळी विविध गाणी आपल्याला ऐकायला मिळतील. टॅप करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा मनसुबा बाळगला, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट एकदा मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर. 4 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. पतू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी एका साईडला आपण पाहताय स्ट्रगल करतायत, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेला गुड डिलिव्हरी. सुपर ब्लेंथ लाईन. काय गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. साकीरने पहिलं षटक हाताळलं, फक्त 3 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर हरगमचा हा बॉल यावेळेला अप्रतिम थ्रो आणि फलंदाज सेकंड रनआउटच्या स्वरूपात आपण पाहतोय. सेकंड विकेट डाऊन. फलंदाज बाद होताना सेलिब्रेशन टाइम या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर पुनीत खूप चांगली गोलंदाजी हरगमच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. 5 बॉलचा एकंदरीत खेळ यावेळेला आपण पाहू शकाल आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वर जाऊन पोहोचले गेले. 4 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी ही स्पर्धा. शेवटचा बॉल हरगमचा यावेळेला मात्र टॅप केला जातोय. अखेरकार मात्र यश मिळालं आणि पहिला चौकार विकीच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. वेलकम बाउंड्री सुस्वागतम MS11 तारापूर चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 8. या धावसंख्येवर पहिल्या षटकामध्ये 3 आणि दुसऱ्या षटकामध्ये 5 अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर आणि संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. सुरुवात तर चांगली केली विकीने, कारण स्ट्रगल हा शब्द आपल्या उभ्या आयुष्यात डिक्शनरी मधून न मिटणारा शब्द म्हणजे स्ट्रगल, अर्थातच संघर्ष, आणि संघर्षाशिवाय जीवन नाहीये. फरदीन गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 3. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस 8 2 गडी बाद. यावेळेला ऑफस्टमच्या खूपच बाहेर होता. आउटसाइड द ऑफस्टम. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9. यावेळेला बॅकफुटला गेले. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 1 धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 10 दुहेरी आकड्यामध्ये. 45 संघ प्रथम फलंदाजी करताना यावेळेला टॅप केला जातोय. अप्रतिम लॉंगॉनच्या डोक्यावरून मेल या ठिकाणी चौकार विकीच्या बॅटमधून. ग्रेट शॉट, ग्रेट टायमिंग. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट या 4ही गोष्टींचा अवलंब करत विकीने यावेळेला एक सेन्सिबल क्रिकेट खेळले आतापर्यंत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14. गुड डिलिव्हरी, परंतु यष्टिरक्षकाने केली चुकी आणि बाईच्या स्वरूपात मिळेल या ठिकाणी 1 धाव. एकेरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 15च्या घरामध्ये 15 धावा. तिसरे षटक हे प्रगतीपथावर आहे. विकी आतापर्यंत तग लावून राहिला. खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. फिकी येईपर्यंत सिंगल मिळेल त्या ठिकाणी आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. प्रथम फलंदाजी करताना 45 हा संघ आपण पाहत आहात जाऊन पोहोचतोय 16च्या घरामध्ये. 16 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेला पाहिलं पुन्हा एकदा मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. खूप चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. पंच मात्र त्या ठिकाणी आपण पाहत आहात. एकंदरीत गुरु राऊत यांना सुद्धा आपण पाहू शकाल. महेश राऊत सुपर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अनेक फलंदाजांना सवकी पळू करून सोडलं गुरु राऊत नाही आणि जाडू राऊत नाही. यावेळेला जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 21 धावा 7च्या सरासरीने आतापर्यंत यावेळेला खेळ करत असताना 45 संघ आणि त्यामध्ये विकीचा फार सिंहाचा वाटा या ठिकाणी पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग. 3 षटकांचा खेळ 45 संघ प्रथम फलंदाजी करताना 7च्या सरासरीने 21 वर जाऊन पोहोचले गेले. 21 रन्स. या आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. शहबाज गोलंदाजी मार्कवर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. 3 षटकांचा खेळ 21 धावा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. थोडासा चेंडू स्लोवर वन आला. म्हणजे इथे सुद्धा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा टेक्निक काय अप्रतिम यूज केली जाते. सातत्य, कन्सिस्टन्सी, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि तेच मात्र यावेळेला, परंतु तदनंतर विकेट मात्र यावेळेला हिटला. तर चेंडूची परिपूर्ण मात्र अप्रतिम नजर होती आणि समोर चेंडू असल्या कारणाने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड यावेळेला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 25. पुन्हा एकदा टॅप केला जातोय. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार आणि संघाची धावसंख्या 45 संघाची जाऊन पोहोचते 29. 3 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. शेवटचे 3 बॉल शेष. खूप चांगली संकल्पना मोतीलाल शाह आणि त्यांच्या संपूर्ण टीम MS11 तारापूर. यावेळेला आपण पाहतायत नो बॉलचा इशारा होता. इथे मात्र जरूर संधी मिळाली ती विकीला आणि नो बॉलच्या इशाराने 1 धाव तर इन्क्लूड होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 30 रन्स 30 धावा.
यावेळेला अप्रतिम ग्रेट फिल्डिंग, क्या बात आहे, सुपर फिल्डिंग. आपल्या संघासाठी मात्र 4 धावा जरूर रोखल्या गेल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचले गेले. 30 रन्स. शहबाज टू विकी, राइट हँड बॅटर. यावेळेला टॅप केला जातोय आणि पाहता पाहता सिंगल तर मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 या धावसंख्येवर 45 या संघाची. आलेल्या सर्व संघांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. MS11 तारापूर प्रेझेंट चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चा शानदार आणि बहारदार असा सोहळा. यावेळेला चेंडूला पाहिलं आणि शेवटच्या मोमेंटला मात्र यावेळेला चेंडूला सोडून दिलं, लिफ्ट केलं होतं आणि पंचांनी या ठिकाणी इशारा देत असताना यस व्हाईट बॉल प्लस विकेट आणि एकेरी संघाची धावसंख्या सांघिक जाऊन पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. 32 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. विकी शेवटच्या बॉलवर मात्र या ठिकाणी जरूर खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडासा चेंडू मात्र जरूर आपण पाहतायत हवेमध्ये आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. तर 32 वर पहिला डाव या ठिकाणी समाप्तीवर झाला. 33 धावांचं लक्ष या ठिकाणी समोर ठेवलंय 45 संघाने. कलंदर तारापूर या संघासमोर जे संघ आले असतील त्यांनी लगेच रिपोर्टिंग करायचे आहे. जे संघ आले असतील त्यांनी कृपया करून आपण रिपोर्टिंग करा. संघाची धावसंख्या झालेली आहे 32 आणि 33 धावांचं लक्ष यावेळेला पाहायला मिळतात. 33 रन्स टू विन असतील. तर घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम. या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. MS11 तारापूरचे सदस्य यांना विनंती करेन की नीरजजी राऊत यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण बुके देऊन करायचा आहे. ते 33 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 4 षटकांमध्ये 33 धावा. आदरणीय अजितजी सावे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे अजितजी सावे. या आपण नीरजजी राऊत यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन आपण समोर यावं. आपलं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा या वेळेला बुके देऊन आपण सन्मानित करतोय. अजितजी सावे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्दसुमनाने वेलकम. चला 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. 33 धावांचं लक्ष घेऊन उतरतील. सामना बरोबरीत सुटला तर प्रथम विकेटचा विचार केला जाईल. विकेट जर समान असतील तर बॉल आउट मात्र खेळवलं जाईल याची दखल घ्यायची आहे. टाळ्यांच्या गजरात 2 फलंदाजांना मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. जिशान एका साईडला आपण पाहतायत तर एका साईडला आपण पाहू शकाल शाकीर. 20 आणि 19 नंबरची जर्सी परिधान करणार आहे. लक फॅक्टर अकडे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. कालच्या दिवसात पुन्हा एकदा हिटमॅनने पुन्हा एकदा मात्र त्याच्या फलंदाजीच्या प्रेमात पडलं सर्वांना
आणि भारत वर्सेस पाकिस्तानची जी उत्कंठा शिगेला पोहोचली होती आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं अप्रतिम दणदणीत विजय मिळवला तर भारतीय संघाने त्यामध्ये खूप चांगली आपण खास करून पाहिलं तर जे ओपनिंग झालं होतं ओपनिंग सिरेमनी अप्रतिम आपण पाहू शकलात ब्रँड अँबॅसेडर म्हणून ICC मेन्स वर्ल्ड कपच्या माध्यमातून भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सदिच्छा दूत म्हणून ज्यांची निवड केली गेली गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांना आपण पाहत आहेत रिस्पेक्टेबल पर्सन म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल अजित सावे यांचं या ठिकाणी अजितजी सावे यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्याकरता मी मनोज राऊत अर्थात जाडू यांना विनंती करेन लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर कृपया करून बॉलर्स नेम प्लीज पियुषचा पहिलाच बॉल यावेळेला मिस होत आहेत 1+1 2 धावा मिळतील षटक क्रमांक पहिला 33 धावांचं लक्ष्य आणि पहिल्या षटकातील पहिलाच बॉल अवंतर स्वरूपात यावेळेला धावा मिळतील क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाच्या ट्रॉफीज आपण पाहत आहेत प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं ही ट्रॉफी माझ्या घरामध्ये असावी कॅप्टनचं स्वप्न असतं परंतु त्या स्वप्नांचा पाठलाग करताना मला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते वॉट फिल्डिंग सुपर फिल्डिंग आतमध्ये मात्र या चेंडूला ढकललं आणि आपल्या संघासाठी 100% देत असताना पाहायला मिळतोय यावेळेला क्रॉस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता खूप चांगली रणनीती आखली यष्टीरक्षकाने परंतु एक धाव काही रोखू शकणार नाहीये आणि लेग बाईच्या स्वरूपात मिळेल एक धाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर स्टार्ट तर अगदी यावेळेला आपण पाहतात पियुषने वाईटच्या स्वरूपात केली गेली होती परंतु कमबॅक कसं करावं हे आपल्या माइंड मध्ये असावं यावेळेला पायावरचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड विकीचं खूप सुंदर क्षेत्ररक्षण चेंडूला ढकललं पियुषच्या हातामध्ये दिलं आणि यावेळेला डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते 3 वर धावसंख्या अंडर बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या बॅटचा आपण पाहतोय उपयोग केला जातो वेगवेगळ्या ब्रँड्सचा आज आपण पाहिला तर स्पोर्टच्या शॉप मध्ये वेगवेगळ्या बॅटेट आपल्याला पाहायला मिळतात यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अनुराग चव्हाण आमचे कॅमेरामॅन यांच्या स्वागतासाठी वेलकम बाउंड्री चौकार सुपर टायमिंग 4 धावा मिळतील या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा 7 रन्स ऑन द बोर्ड लागले आता शाकिरच्या बॅटमधून एक अष्टपैलू खेळाडू याचा ऑलराऊंडर कसा असावा याचा प्रात्यक्षिक दाखवतोय यावेळेला पहिला टॅप केला सुपर टायमिंग चॅम्पियन्स ट्रॉफी लगातार दुसरा चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा 5 बॉलच्या समाप्तीनंतर 11 यावेळेला पुन्हा एकदा लगातार 3 इन रो काय जबरदस्त यावेळेला आपण पाहताय सुपर बॅटिंग करत असताना लगातार 3 चेंडूवर 3 चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा 15 रन्स या पण ऐकूया डीजे संदेशला बॉलर्स नेम परेश आपल्या गोलंदाजी मार्कवर MS11 तारापूरचे संपूर्ण परिवारातील सदस्य खूप चांगली मेहनत त्या स्पर्धेला यावेळेला मात्र ऑन साइडला खेळला गेला डॉट बॉलच्या स्वरूपात आपण पाहत आहेत प्रीत पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल स्विचचा फटका अगदी मात्र ग्रीप बदलली एंड मोमेंटला आणि सुंदर पद्धतीने मात्र यावेळेला आपण पाहताय सिंगल मिळाली या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 जिशांचं कौतुक करावं लागेल कारण 3 चौकार आल्यानंतर आपल्या पार्टनरला मात्र त्यासाठीच एक सिंगल घेऊन मात्र आपण पाहू शकलात शाकिरला स्ट्राइक एंडला आणलं नो बॉल +4 5 धावा मिळतील वेला ऑन साइडला जरूर होता चेंडू आपण पाहतायत खेळण्याचा प्रयत्न केला पायावरच्या चेंडूला मात्र खेळून काढलं धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले गेले यावेळेला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता खूप चांगला चेंडू आणि चेंडूची संख्या होती डॉट बॉलने वेला ऑन साइडला सुपर टायमिंग क्या बात आहे काय जबरदस्त शाकिरचं टायमिंग टेम्परामेंट गॅप शोधण्यामध्ये यश या सर्व काही गोष्टी म्हणजे कन्सिस्टन्सी आहे सातत्य हलक्याशा हाताने शेवटच्या बॉलवर इंटेलिजंट क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय हुशारीने क्रिकेट खेळलं जातं याला म्हणतात आत्मविश्वास
एक धाव येते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. आत्मविश्वास असावा लागतो. आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा कोणत्याही क्षेत्रामध्ये. आणि क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. वेळेला तुमच्या बाहेर खूपच असल्या कारणाने पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. आता मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं तर या वेळेला चौकार मिळेल आणि चौकाराने स्कोर इज लेवल. 2 रन्स अजून सुद्धा हवे आहेत. 31 धावा. 2 धावेचं लक्ष असेल. अप्रतिम. आणि इथे जर आपण पाहिलं 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर इज लेवल 32 आणि विजयाचा हळूहळू मात्र सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय तो कलंदर तारापूर या संघाच्या बाजूने. अप्रतिम. आणि पाहता पाहता 22च्या स्वरूपात या ठिकाणी विन होत असताना कॉंग्रॅच्युलेशन कलंदर तारापूर टीम अँड हार्ड लक पंचायत टीम. आपण आलात आपलं सुद्धा मनापूर्वक MS11 तारापूर चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये धन्यवाद. धन्यवाद अल्पीजी विशे साहेब. अप्रतिम आपण अमूल्य वेळ दिला या स्पर्धेला. महाराष्ट्र पोलीस दलात जे अप्रतिम कार्यरत आहेत, कर्तव्यदक्ष म्हणून ज्यांची या वेळेला आपण पाहतो भूमिका बजावतात. आपला प्रवास सुखाचा हो. प्रथा 11 ची जे खेळाडू आहेत, जे सदस्य आहेत, त्यांना विनंती केली आपण व्यासपीठाच्या समोर या. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतायत. मॅन ऑफ द मॅच जाईल मिस्टर शाकीर ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.